राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वामध्ये स्वागत. असत्यमेव जयतेचा आज दुसरा भाग. मित्रांनो, आपल्या देशावरती सातत्याने आक्रमण झाली. हुणांचं आक्रमण झालं, शकांचं आक्रमण झालं, ग्रीकांचं आक्रमण झालं, 5-5 मुसलमान शायांचं आक्रमण झालं, पोर्तुगीजांचं आक्रमण झालं, त्याच्यानंतर ब्रिटिशांचं आक्रमण झालं आणि स्वातंत्र्यानंतर कुणाचं आक्रमण झालं तुम्हाला माहिती आहे. तर आपला देश या संपूर्ण आक्रमणानंतर सुद्धा आजही हिंदूंचा देश म्हणून समर्थपणे उभा आहे. आजही आपण पूर्णपणे बहुसंख्य आहोत हिंदू या देशामध्ये. हे आपलं भाग्य आहे. पण ते भाग्य असंच नाही, त्यासाठी 1100 ते 1200 वर्ष आपले हिंदू राजे या सगळ्या आक्रमण करणाऱ्यांविरुद्ध लढलेले आहेत. हे 1100 वर्ष आपल्याला लढलेत त्याच्याबद्दल आपल्याला माहित नाही. इराण, इराक, सिरिया असे सगळे देश अवघ्या 100, 125, 150 वर्षामध्ये संपूर्ण इस्लामीकरण झालं त्यांचं. अफगाणिस्तान, इंडोनेशिया, पण भारताचं 1100 वर्ष आक्रमणानंतर सुद्धा इस्लामीकरण होऊ शकलं नाही. आज जगामधला एकमेव भारत देश आहे जो बहुल्य म्हणजे हिंदू बहुसंख्याक देश आहे. तर ह्या असत्यमेव जयते ह्या पुस्तकामध्ये हे सगळे दाखले आहेत. कोणी कोणी लढून 1100 वर्ष हा देश हिंदूंचा आहे हे साबूत ठेवलं, तो टिकवून ठेवला. आपलं हिंदुत्व, आपली हिंदू संस्कृती, आपली भारतीय संस्कृती टिकवून ठेवली. हे सांगणारं हे पुस्तक आहे. जाज्वल्य अभिमान वाटायला लागेल तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर. हो, असंख्य देश 125-150 वर्षात इस्लामिक झाले, संपूर्ण इस्लामिक. हे इराण, इराक, सिरिया, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, स्पेन, त्याच्यानंतर असे असंख्य देश, हे देश कधीही पूर्णपणे इस्लामिक नव्हते. ते 125 ते 150 वर्षामध्ये मुसलमानांनी आक्रमण करून त्यांना संपूर्ण 100% इस्लामिक राष्ट्र बनवली. पण 1100 वर्ष लढून सुद्धा भारताचं मात्र इस्लामिक राष्ट्र होऊ शकलं नाही. ते यापुढेही होणार नाही. पण ते होणार नाही, होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल, जे जगामधला आपला हिंदूंचा हक्काचा असा एकमेव देश असावा असं जर आपल्याला वाटत असेल, तर मग तुम्हाला इतिहासामध्ये डोकावं लागेल. आणि इतिहास खोटा नाही, पिवळ्या पुस्तकातला नाही, ब्रिगेडी लोकांनी लिहिलेला नाही, कम्युनिस्टांनी लिहिलेला नाही. खरा इतिहास, सप्रमाण इतिहास, प्रत्येक वाक्याचा प्रमाण दिलेला इतिहास, असा हा आमच्या अभिजित जोगांनी असत्यमेव जयतेमध्ये लिहिला आहे. आणि त्याचा हा दुसरा भाग, छोटे छोटे भाग करून मी टाकणार आहे. 106 वर्ष मराठा साम्राज्य प्रस्थापित केलं गेलं होतं. 1818ला मराठाशाही, आता मराठेशाही म्हणजे मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तो मराठा, जात नाही मराठी. मराठा हे जातीबद्दल बोलत नाहीये मी. मराठा म्हणजे ज्याची ज्याची मातृभाषा मराठी आहे, ज्याची ज्याची मातृभूमी महाराष्ट्र आहे, असा तो मराठा. मराठ्यामध्ये कांबळे येतात, जाधव येतात, सावंत येतात, पाटील येतात, पवार येतात, पोंक्षे येतात, मेहंदळ येतात, कुलकर्णी सुद्धा येतात. आणि अशा 18 पगड जातींना एकत्र करून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मराठा हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, तो मराठा, त्या मराठ्यांचा इतिहास. ते मराठे कसे लढले, कसे लढले आणि त्यांचा सगळा इतिहास आम्हाला कसा भ्रष्ट करून शिकवला गेला, सांगितला गेला, ते सगळं या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. असत्यमेव जयते. जरूर वाचा. आणि जर वाचायला जमलं नाही तर असत्यमेव जयते ही माझी मालिका आहे ना, ही अशी मुद्दामून मी 4 ते 5 मिनिटं ह्याच्या पलीकडे जाणारच नाहीये. छोट्या गोष्टी या पुस्तकातल्या तुम्हाला मी सांगणार आहे. कारण आपल्याकडे वेळ नाही वाचायला. ठीक आहे, कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने देशाची, राष्ट्राची, देवदेश धर्म या 3 शब्दांची सेवा करायची आपल्याला. बस कोणीतरी करायला पाहिजे, कोणीतरी हे व्रत घेतलं पाहिजे. त्यामुळं हे भाग मी करणार आहे. तर आवर्जून पुढच्या भागाची प्रतीक्षा करा. असत्यमेव जयते. धन्यवाद. लेखक अभिजित जोग. राष्ट्राय स्वाहा.